वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार। विजयपुर जिला मुद्देबिहार तालुका का एक छोटे से गांव कुंटोजी, अब वहां पर अब ये तकरार चलने लग गई है ताकि वहां पर एक मेंबर मंजुला कुलकर्णी, अब वहां पर कुंटोजी ग्राम पंचायती में अब इस तरह यहाँ पर तकरार होने लग गया है ताकि चुनाव में जीत के आने वाले वहां पर एक महिला है, मगर वहां पर राजनीति पतिदेव करने लग गए हैं और वो भी एक पत्रकार के नाम से। शायद पत्रकार भी होगा मगर कोई परवाह नहीं है, मगर पत्रकार का कर्तव्य जहां निभाना है वहीं पर निभाना पड़ेगा, मगर ऐसे नहीं ताकि वो खुलेआम एक मारपीट का एक फैसला ऐसा ना ले ताकि उसको पत्रकार नहीं कहते। अब उस जगह पर ऐसा मौका हो गया, अगर वहां पर अगर कदम उठ गया तो मारपीट की वजह वहां पर संविधान लिखा हुआ एक कानून भी है, उस कानून से करना पड़ेगा। चाहे कोई पीडीओ हो, कोई एमएलए हो, चाहे कोई राजनीति में चाहे कोई भी हो, चाहे कोई अधिकारी हो, पत्रकार को एक संबंध नहीं है ताकि सच्चाई लिखना और सच्चाई बताना सबसे पहले वही पत्रकार है और वही सच्चाई है और उस पे ही संविधान चलता है। मगर संविधान अब ऐसा बन गया है ताकि मन माने करने लग गए हैं। अब यहाँ पर पानी के लिए जो तकरार होने लग गया है, अब उसकी पत्नी मेंबर है वहां पर वार्ड नंबर 3 में, वहां पर मंजुला, वो वहां पर वार्ड नंबर 3 में चुनाव जीत के तो आ गए, मगर चुनाव इसलिए जीत के आ गए ताकि वहां पर वार्ड नंबर 3 में शायद वहां पर सुधार सके और उस वार्ड का नाम ला सके और उस गांव का कुंटोजी गांव का नाम ला सके, इसलिए वहां पर चुनाव जीत के लाते हैं लोग। मगर वहां पर अपनी ही मनमानी पर, अपनी ही जरूरतमंद चीज को उन्होंने अपने ही फैसले पर चलने का वहां पर करार ले जाते हैं। मगर उसी पर वहां पर जब कोई पीडीओ अगर वहां पर कुछ देने ना देने की बात करते हैं तो वहां पर वीडियो बना जाता है और वहां पर तकरार होती है और वहां पर बहस भी होती है। बहस मतलब मारपीट की भी बातें होती है। अगर वहां पर वार्ड नंबर 3 में चुनाव में जीत के आने वाली महिला, अगर उन्हें कोई दिक्कत हो तो उसका भी एक कानून है ताकि वहां पर मीटिंग लिया जाता है। उस मीटिंग में बात करना जरूरी पड़ता है, मगर शायद इस मीटिंग के लिए इनको नॉलेज है या नहीं मालूम नहीं, मगर पीडीओ का नाम लिया जा रहा है शहर में, उस गांव में, ताकि पीडीओ एक ईमानदार पीडीओ है, गोलमाल पीडीओ नहीं है, ताकि इसलिए उन्होंने ऐसे गोलमाल हरकतों से बिल्कुल नाराज है, उससे तकरार है। मगर उसके ऊपर अब पानी ना देने के बहाने पर अब वहां पर पीडीओ के साथ कैमरा करते हुए तकरार कर रहे हैं। कहा जाता है पत्रकार है, छोड़ दिए बातों को, पत्रकार होगा, हम भी पत्रकार है, मगर सवाल वो नहीं है। अगर वहां पर तकरार तहस बहस करने से अखबार में लिखना चाहिए, इनका खुलासा करना चाहिए और इनका पर्दाफाश करना चाहिए, मगर यहाँ पर इस तरह चिल्ला पुकारने से कौन से भी एंगल से पत्रकार नजर नहीं आ पाता। ताकि अब यहाँ पर बहुत सारे आरोप यही होने लगे हैं, बहुत सारे पत्रकार कहले तो आते हैं मगर पत्रकार है या नहीं है बिल्कुल ही उनकी आइडेंटिफाई, उनकी पहचान ही नहीं है। मगर बहुत सारे यहाँ पर पत्रकार आते हैं जाते हैं, यहाँ पर ये आरोप भी होने लग गया है। अब तो यहाँ पर मेंबर अगर अपनी बीवी है तो पतिदेव का वहां पर क्या काम है, आखिर उसके वहां पर क्या रूल है, बिल्कुल ही ऐसा कानून में नहीं है। ताकि ऐसा है ताकि जब पत्नी चुनाव में जीत के आती है, जब उन्हीं का कर्तव्य होता है, उन्हीं की जिम्मेदारी होती है, ताकि इस तरह ऐसा नहीं है जब उनको पानी चाहिए उनके खुद के लिए मेंबर बन गए हैं, ऐसा नहीं है। मेंबर अपनी गली वार्ड के लिए होते हैं, अपनी गली सुधारने के लिए होते हैं, अपनी गली में जो प्रॉब्लम है उसे सवाल करने के लिए मेंबर होते हैं। मगर यहाँ पर पानी नहीं देने के बावजूद अब इस पीडीओ से अब तकरार होने लग गया है। बहुत सारे लोग हमने आपको बता रहे हैं, यहाँ पर कह रहे भी है, बोल रहे भी है, मगर पतिदेव बिल्कुल ही कंट्रोल के बाहर चले गए हैं। अगर पत्रकार हो तो सच्चाई लिखना और इनको बताना, चाहे पत्रकार है या नहीं है,
डुप्लीकेट पत्रकार कहलाना नहीं चाहिए। इससे सब पत्रकारों को सर झुकाना पड़ता है ऐसे पत्रकारों से। शायद हमने ये नहीं कहते ताकि ये पत्रकार डुप्लीकेट है, ये नहीं कहते, हमने कर्तव्य निभाना है तो सीधे सीधे निभाना है। अब तो बहुत सारे ऐसे ही विजयपुर शहर में भी ऐसा ही आरोप हो गया है, ताकि बहुत सारे लोगों का ऐसा ही आरोप है, चुनाव जीत के आते हैं वहां पर महिला पुरुषों का ही चलता है राजनीति, और वहां पर भी ऐसा ही है, अब यहाँ पर भी ऐसा ही है। अब यहाँ पर ना जाने तकरार का वीडियो किस तरह से होने लग गया है और क्या सच है और क्या झूठ है, अब तो इस वीडियो देखने के बाद ही पता चलता है। मगर बहुत सारे अब पंचायत में गोलमाल के आरोप तो हमने बहुत सुना है, हमने प्रसारण भी किया है, मगर यहाँ पर जो चुनाव में जीत के आए उनका पावर होता है, उनका हक बनता है, और वो जो चाहे यहाँ पर पूछ सकते हैं, मीटिंग में हो या पर्सनल हो। मगर ऐसे बातें, पानी का टैंक नहीं भेजे, हमारे घर में नल नहीं है, पानी नहीं है, ऐसा नहीं है। अगर इनको ही दिक्कत है तो शायद इस शहर में बहुत सारे लोगों को दिक्कत होगी, उनकी क्यों आवाज नहीं उठ पा रही, मगर यहाँ पर और पति और पत्नी की ही आवाज इस पंचायत में क्यों उठती है। इस पर बहुत सारे लोग आरोप भी किए हैं, लेटर भी दे चुके हैं, मगर यहाँ पर इस पर कानून कार्रवाई होगी या नहीं ये तो बात और है। मगर पंचायत में चुनाव पति जीत के आए हैं और पति देव वहां पर राज कर रहे हैं। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ನೀವು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಕ್ಕೆ ನೀನು ಹೊಡೆದು ನನ್ನ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ನನ್ನ ಹಕ್ಕ ನಿನ್ನ ಹಕ್ಕ ನೀ ಏನ್ ಮಾಡಕತ್ತಿ ಹಕ್ಕ ನನ್ನ ಹಕ್ಕ ನಾಕ್ ದಿವಸ ಹೊತ್ತು ನಾನು ಹಕ್ಕ ಕೇಳ್ತ ನಾನು ನೀನು ಕೊಡದ ಕಲಿಕ್ ಬಂದು ಸುಮ್ ಕಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಹೋಗ್ಬೇಕ ನಿನ್ ಸಂಬಂಧ ನಾವು ನೀನು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿ ನಾವು ಏನಂತ ಹೊಡ್ಯಾಕ್ ಬರ್ತಿ ಯಾರ ನೀನು ಕೊಡ್ತೀನಿ ಡಬ್ಬಿ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ನೀ ಅದ್ರ ಬೇಡ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಪಂಚಾಯತ್ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀನಿ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ನೀ ಯಾಕೆ ನಿಂದೆ ಕೊಡಕ್ಕೆ ನಿನ್ ಕೊಡಕ ನೀ ಮನೇಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಕಟ್ಟಾಕ ನೀರು ಕೊಡಲ್ಲ ಏಟ್ ಸಲ ಹೇಳ್ಬೇಕು ಮನಿ ಕೊಟ್ಟಕ್ಕೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಮನಿ ಕೊಟ್ಟಕ್ಕೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಕೇಳಿಲ್ಲ ನಾನು ಏಟ್ ಸಲ ನೀ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರ ಕೇಳ ಮನಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ನೋಡ ಬಾ ಟಾಕಿ ಹೆಸರು ನೋಡ ಬಾ ಏಟ್ ಸಲ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀನೇ ನೋಡು ನೀನು ನೋಡು ಬಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ನೀರು ಕೊಡಲ್ಲ ನನಗೆ ಏಟ್ ಸಲ ಹೇಳ್ಬೇಕು ಕೇಳ ನೀನು ನೋಡ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ದಾಖಲೆ ಕೊಡು ನಾನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ ದಾಖಲೆ ಕೊಡು ನಾನು ನನ್ನ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಸಲ ಬರ್ದೀನಿ ನಾನು ನೋಡ ನಾನು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀನಿ ಇನ್ನ ಬರ್ತೀನಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಉಳಿದವ್ರು ಯಾರೆಲ್ಲ ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕು ಪೇಪರ್ನಾಗ ಯಾರು ಕಾಣ್ತಾರೆ ನಿನಗೆ ನೀವು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ ಹೇಳ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ನೀ ಕೊಡು ಹಾ ಹೋಗ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗಿ ನೀರು ಕೊಡ್ತೀನಿ ಮನೆ ಖರ್ಚು ಹೊಡೆದಾಗ ಮಾಡಕತ್ತ ಮಾಡಿ ನಮ್ ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಮನೆ ಖರ್ಚು ಹೊಡೆದಿ ಅವಾಗ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ನನಗೆ ಬಿಟ್ಟಿ ನಾನು ಬಿಲ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಅಂತ ನಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವ ಮನೆ ಖರ್ಚು ಮನಿ ಕಡೆಗೆ ನೀ ಕೇಳಿನ ಸತ್ಯ ಪ್ರಮಾಣ ತೋರಿಸು ನೀನು ನನ್ನ ಚೇಂಬರ್ ಇವತ್ತ ನಾನು ನಡಿಪ ಹೋಗ ಇದಕ್ಕಿಂತ ಏನ್ ಬೇಕು ಹೋಗ್ರಿ ಏನು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಹೋದಿದ್ದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ನೀ ಹೇಳ್ದಂಗ ಚೆಕ್ ನೀ ಹೇಳ ಪ್ರಶ್ನೆ ಅದ ನೀ ನಮ್ಮ ಮೆಂಬರ್ ನೀ ಚೆಕ್ ಬರಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟು ರೊಕ್ಕ ಹೊಡಿತೀರಿ ರೊಕ್ಕ ಮಾಡ್ತೀರಿ ನನ್ನ ಡ್ಯೂಟಿ ಅದ
ಹಾ ನಮ್ ರೊಕ್ಕ ಕೆಲ್ಸ ಎಷ್ಟು ತಗೊಂಡ್ರಿ? ಎಲ್ಲೇ ತೋರ್ಸ್ರಿ ಕೆಲ್ಸ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲದನ್ನ ದಾಖಲೆ ಆದ್ರೂ ಸುಮ್ಮನೆ ಯಾಕ ನಿಂದು ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿಲ್ರಿ ಅವ ಏನ್ ಮಾಡಿ ಹಾ ಏನ್ ಮಾಡಿ ಸಜಲ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಿ ನಿಮ್ಗೆ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ ಅವಾಗ ಹಾ ಏನಾಯ್ತು ಅವತ್ ನಾನು ನಿಮ್ ಸಂಬಂಧ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮದುವೆ ಇಲ್ಲ ಕೇಸಿ ಎದಕ್ ಕೊಟ್ಟಿ ನೀವೇ ಬೇಕಂತ ಹೇಳಿಲ್ವ ಬೇಕಾದಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇವತ್ತಾಗ ಬೇಡಂತಿ ಇವತ್ತೆಲ್ಲಿ ಬೇಡ್ರಿ ನೀನ್ ಹೇಳ್ದಂಗ್ ಬರ್ಲಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ನೀರ್ ಕೊಡ್ದಿಲ್ಲ ನೀರ್ ನೀರ್ ಕೊಡ್ದಿಲ್ಲ ಸಾಯ್ತಾರಮ್ಮ, ನೀರ್ ಕೊಡ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಹೇಳಿದ್ದೆ? ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು? ಬಸವಣ್ಣ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಹೇಳಿದ್ದೆ? ಬಸವಣ್ಣ ಯೋ ಬಸವರ ಕೆಲಸ ಹೋಗಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು ನೀವು ಹಂಗೆ ಕೊಡ್ತೀರೇನು? ಯೋ ಬಸವರ ನೀನ್ ಹೇಳ್ದಂಗ್ ಬರಕತ್ತ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವ್ estimate ಮಾಡ್ರಿ. ಏನು without any ಕೆಲ್ಸ? ಬಸವಣ್ಣರೇ ಬರ್ಬೇಕಾ? ಯಾರು ನಿಮ್ಮನೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ನಾ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಏನ್ ಕೆಲಸ ನೀ ಯಾಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ನೀನು ನೀ ಯಾಕೆ ಈ ಕೊಡ್ತೀನಿ? ಯಾರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಕೊಟ್ಟಿ ನಾನು ಕೊಟ್ಟಿನಾ? ನೀ ಯಾಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ನೀನು ಯಾವ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಾನು? ಮತ್ತೆ ನೀನ್ ನನ್ನ ದಾಖಲೆ ಕೊಟ್ಟು ತೋರಿಸ್ರಿ. ಏನ್ ದಾಖಲೆ ತೋರಿಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದ. ಏನ್ ತೋರಿಸ್ಬೇಕು ನೀ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ನೀವ್ ಹೇಳಕತ್ತ ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತೀರಿ? ನೀವು ದಿನ ನೀನೇ ಕೊಡ್ಸಲ್ಲ ನೀವು? ದಿನ ನೀರ್ ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ ನಾವ ಮೆಂಬರ್ ನಾವ ರಿಪೋರ್ಟರ್ ಆಗಿ ಹೇಳಕತ್ತೀನಿ ಇವತ್ತ. ನಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕ ನೀರು ಬೇಕು. ಸರ್, ಸರಿ ಇಲ್ಲದ? ಮಾಡ. ಸರಿ ಅಲ್ಲ ಮಾಡದ ಮಾಡು. ನೀದಲ್ಲ ಅವು ಕ್ಯಾಮ್ರಾ ಚಲೋ ಅದಾವು ಅವು ಮೈಕ್ ಚಲೋ ಅದಾವು ನನ್ನ ಹತ್ರನೇ ತಗೋ ಅಡಿ. ತಗೋ ಮಾಡು ನಿಂದ್ರಾಗ ಮಾಡಿಕೆ ನಿಂಗೇನ್ ಬ್ಯಾಡ ಅಂದೇವೆ ನನಗೆ ಹೆಂಡವರ ಆಯ್ತಂದ್ರ ಮಾಡಿಕೆ ಈಗ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು? ವರ್ಕ್ ನಡೆದೈತಿ ನಾವು ದಿನ ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ ಹಾ, ಮಾತಾಡ್ರಿ. ವರ್ಕ್ ನಡೆದೈತಿ ಹೊರಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ನಡೆದ್ರಿ? ಹೇಳಿ ಏನ್ ಎಲ್ಲಿ ನಡೆದ ಹೊರಕ್ಕೆ? ವರ್ಕ್ ಜೆ ವರ್ಕ್ ನಡೆದ ಫೈನಲ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಕ್ ಬಂದ ನನಗೆ ಹೆಂಡವರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಎಷ್ಟ್ ದಿನಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗತ್ತ ಅಷ್ಟು ದಿವಸ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಮಟ್ಟ ಏನ್ ಮಾಡಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು? ಎಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕು ನೀರು? ಈಗ ಇದ್ದಂಗ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಈ ಸದ್ಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡಕತ್ತೀವಲ್ಲ ಹಂಗ ಎಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕು? ಈಗ ಕೊಡಕತ್ತೀವಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ. ಯಾರು ನೀರಿಲ್ಲ ಅಂತ ಒಬ್ಬರ ಬಂದಾರ ಯಾರು ಇವತ್ತ ಜಡರ ಹಾಕ್ತಾವ ಇವತ್ತ. ನೀರ ಜಡರ ಹಾಕ್ತಾವ. ಯಾರು ನೀರಿಲ್ಲ ಅಂತ ಬಂದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಒಬ್ಬನೇ ಬರುವ. ಇವರೇ ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾತಾಡಿ ಒಟ್ಟ. ಮನೆಗೆ ನೀರು ನೀವು ನಿಯತ್ತ ಕಟ್ನಿ ಮಾನ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಚಂದ ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ರಿ, ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಯಲಿದೆ. ಆಗಲ್ಲ ಆಗಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಯಲ್ಲ. ಮನೆ ಕಟ್ಟಿ ನೀರು ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ರಿ ಮನೆ ಕಡೆಗೆ ಯಾವ ಕೇಳ್ಯಾನ? ನೀವ್ ಕೇಳಿ ಎಲ್ಲಿ ಅದ ದಾಖಲೆ? ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಕೇಳ್ಯಾರ? ಬರ್ರಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಬರ್ರಿ. ಕಾಕಿ ನಿಲ್ಸಿ ಬರ್ರಿ. ಕಾಕಿ ನಿಲ್ಸಿ ಬರ್ರಿ. ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಏನಂತ ಆರೋಪ ಮಾಡ್ತೀರಿ? ಮೆಂಬರ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊಡಲ್ಲ ನೀವು? ಹಾ, ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊಡಲ್ಲ? ಪಂಚಾಯತ್ ಹಾ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊಡಲ್ಲ? ಒಬ್ಬ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿಲ್ಲ ನೀರ ಅದ್ ನಿಮ್ಗೇನ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಅಲ್ಲನ? ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲನ? ನಿಮ್ ಮನೆಗೆ ಕಟ್ಟಿರಿ ನೀರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ಬಂದಿರಿ ಯಾರ ಹತ್ರ? ಉಳ್ದವ್ರಿಗೆ ಕುಡಿಯಾಕ ನೀರು ಕೊಟ್ಟಿವಿ ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳ್ರಿ. ನೀರು ಕೊಡಕ್ ಆಗಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳ್ರಿ. ಏನ್ ಸಾಕ್ಷಿ ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳ್ರಿ. ಎಲ್ಲಿ ಕೈನಿ? ಏನ್ ಹಾ, ಎಲ್ಲಿ ಕೈನಿ ನೀರ? ಬಂದ್ ನಮ್ ಚೇಂಬರ್ನಾಗ ಅದಂತ ಏ, ಬರೇ ಬಂದ್ ನೋಡ್ ಬಾ ಇಲ್ಲಿ. ಟಾಕಿ ತುಂಬಿಸಿ ನೋಡ್ ಬಾ ಇಲ್ಲಿ. ನೀ ನನ್ನ ಮಾತಾಡ. ಅಲ್ಲಿ ಬಾ. ಹೊಡಿತೀನಿ ಮತ್ತೆ ನಾನು. ಅದನ್ನ ತಗೊಂಡ್ ಇದು ನನ್ನ ಹಕ್ಕು. ಇದು ನನ್ನ ಪಂಚಾಯತಿ. ನಮ್ಮೂರ್ದು. ನಮ್ಮೂರ್ದು. ನೀನು ಇಷ್ಟು 20 ವರ್ಷ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲರ ಮ್ಯಾಗ. ಕೇಳೋ ರೀತಿ ಎಲ್ಲರ ಮ್ಯಾಗ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ದೊಡ್ಡ ಮ್ಯಾಗ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಹಾ, ಎಲ್ಲ ಗಾಡಿ ಇವ. ನಮ್ಮ ನಡೆಯಲ್ಲ ಇವೆಲ್ಲ. ನೀನೇ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ರಿ, ಬರ್ರಿ, ಹೊರಗಡೆ ಬರ್ರಿ.